ए नाही रागवलाय तो रागवलाय. नको नको सोनू. माकडांनी आम्हाला पडला कोणतरी. कोणतं धंदा होईल. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज आम्ही चाललोय घारापुरीला. आमचा प्लॅन होता पिरीबाव जायला, म्हणजे आमच्या डोंगरावर जायचा, पण तो कॅन्सल झाला अनफॉर्च्युनेटली. म्हणून आम्ही आज कालच अचानक भयानक प्लॅन बनवला की घारापुरीला जाऊया. तर आता आम्ही रेडी झालोय. मी, सोनू, साहिल, केतन, दादा, आर्यन, आम्ही 6 जण चाललोय घारापुरीला. आणि मग मी लहानपणी बघितलेली, ते पण मला आठवण नाही, माझी याददाश्त कमजोर होत चालले, तर ती पण मला आठवण नाही की कशी दिसते. लहानपणीचं तर नाहीच आठवण. सो बघूया आता घारापुरीला कसा दिसते. आणि ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला दाखवीनच. ज्यांना नाही माहीत एलिफंटा घारापुरी, त्यांनी बघा माझा ब्लॉग. आणि जर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या टॉवेलवाले बाबाला बघा. हट. बोल, ब्लॉग कर बोलना. मोरा जेट्टी पे, और तुम लोग को ऐसा सरप्राइज देखना चाहिए ठंडे ठंडे मौसम में, तो आ जाइए. हाँ, दिखा दूंगा मोरा जेट्टी पे. तर आता आमचा झालाय की सगळ्यांनी फोन ठेवलाय. आणि साहिल आम्हाला मोठ्या मोठ्या भाषण देत होता की साहिल फोन मॅसेज करते, बोलते वहिनीचा मॅसेज आला बोलते, पण हाय 4-5 लोकांचा मॅसेज. फोन न वापरायचा, फोन न वापरायचा आणि स्वतः फोन वापरताय. बघा बघा, प्रूफ देते तुम्हाला. तर आता आम्ही आलोय आउट ऑफ इंडिया, कुठल्या तरी आयलँड वर. बघा, आम्ही कुठल्या तरी आयलँड वर आलेलो आहोत. 100 रुपये मध्ये आयलँड. 90च्या बाजूचा आयलँड तो बघ, 50 रुपये 90च्या बाजू. हा 50, म्हणजे येऊन जाऊन 100 रुपये. त्या आयलँड वर आम्ही आलोय. 90च्या बाजूचा नाही, जे आपण लॉबी मध्ये उतरतो ना, तो वाला आयलँड, जो येते तेवढं लांब लुटाला. लुटेचा हावरा. साहिल म्हात्रे कॅम्पिंग गेम. शुक्रिया. आणि केतन द कधी कव्हर न देणारा. कोणची? मी बंदे मारते रिअल वाली. ए माझी जास्त आहे, 1.91 हाय मेंटेन ठेवलंय मी आता. आता आम्ही चाललोय, कुठं चाललोय माहित नाही. तर आता आम्हाला लागले भूक. आम्ही नाश्ता करून आलो नाही, फक्त इथं एकच शातीर माणूस आहे, सोनू, त्यांनी नाश्ता केलाय. तर तो नाश्ता करून आलाय, अंडा पाव खाऊन आलाय घरची. हा, आम्हीच फक्त नाश्ता नाही केलाय. तर दादाचा असा विचार आहे की आपण शेड मध्ये बसूया. तर तो शेड मी तुम्हाला दाखवते कुठं आहे. तो शेड म्हणजे शमशानामध्ये अंडा पाव खायला नेतोय. अंडा पाव बोललो, अंडा पाव. तर तसं मी नेल कटर आणलाय सोबत, पण जर भूत घेऊन यायचे असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. आय एम नॉट इंटरेस्टेड. साहिल घरी जायचं. जाम पण दुखायला लागले रे. तो पण टेंट घाबरलो ना मी. तर आम्हाला इथे माकडं भेटलेली आहेत. सोनू तर इथं आहे. किती क्यूट आहे. आता आम्ही लेक जवळ आलेलो आहोत. या कुठली लेक आहे माहित नाही. कुठे? हा, भारी वाटते लोकेशन. आणि सगळे आम्ही पोचलोय, सगळे भुकालेले प्राणी. आणि आता आम्ही काहीतरी खाणार आहोत, कारण की आम्हाला जाम भूक लागले. चला अंडा पाव खाणार. तिथे मस्त वाटते पण. ओ माता है बेटी है यहाँ पे. बसले बघ कसे शांत शांत चालते. म्हणणं काय ते काय शांत. जाम. इकडे वा. रस्ता नवीनच बनला.
ही साहिल साहिल आहे, साहिलचा रिश्तेदार आहे पुढं. तुम्हाला दाखवते मी. आताच आम्हाला भेटलाय जस्ट ऑन द वे. पहिले नाही सांगितलंच रे, पहिले किंवा आलो असतो. मला सगळीकडे आहे रे. दाखवते तुम्हाला. पोळ कोणता आलेला याला? हा पोचलो म्हणून. हा तुला आलेला, त्याला नाही. तुला आलेला. सीएम तूच बोललास ना की आम्ही पोहोचलो. नाही ये अभी फस गए इधर. ते बघ साहिलचे रिश्तेदार. हे रिश्तेदार साहिलचे. सेम टू सेम दिसतात बघा. कोणता कसा करू तोंड बोल. बघा मुद्दम तिथे गेलाय चमडगिरी करा. मुद्दम हुशार शायनिंग मारायला. माहिती नाही काय माहिती नाही तिकीट बिकीटचा. बघ आला. मला तर कॉल. तर आम्ही पोहोचलेलो आहोत. काय गप्पे शिव्या नका देऊ रे. ब्लॉग मध्ये मी बीप करायला लागते. बरोबर. झोमॅटोला स्पेशल नेटवर्क दिला. हा आहे केव गुफा. तर आम्ही चाललोय या गुफेमध्ये. आणि शिव्या नका देऊ रे. मला इथे हे करायला लागते. कुठे दिले तुम्ही त्या अरे नवरात्रीच्या ब्लॉग मध्ये पण शिव्या देत होते शिवरी लोक. तिथून नाही आणि मी आता फर्स्ट टाइम मला माहित नाही. मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे. तुम्हाला पण दाखवते सगळे कविन्स वगैरे. आतमध्ये आलो. हे बघू सर. हे आहे कर्विंग. बिचारे तुटले. चला या फिरूया. स्टोरी नको आहे. हे काय आहे काय माहिती नाही आम्हाला काय आहे. पण मस्त वाटते बघायला. मला टाकून जात. शिवलिंग आहे वाटतं. इथे जास्तच कालोखात आहेत. काही दिसत नाही स्कल्पचर्स. हा विष्णू अवतार आहे वाटते. सगळं लिहिलेलं असते. हे अशी इन्फॉर्मेशन साठी असे प्लेट्स लावले सगळे. शिव मंदिर आपण इन्फॉर्मेशन साठी इथं वाचू शकतो. तर आता आम्ही आलोय गुफेच्या पाठच्या साईडला. कारण की तिथं व्हिडिओ काढून नाही देत. आम्ही गपचूप इथे काढायला आले. ह्या सगळं कालो कालो काय पडलाच तो. जॉन्सीना टँग 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 कपड्यावरची वाट. फुल मारामारी. यांचा काय चाललंय? रोमॅन्स चाललंय यांचं इथं. नाही मला ते भाऊ बहीण नाही. धुवाधुव चाललंय यांची. पण धुवाधुवच चाललंय. सगळ्यांची धुवाधुव चाललंय. इन्फॉर्मेशन माहित आहे माहित नाही काय नाही. चाललेत मोठे तोंड वर करून. एवढे कॉन्फिडन्स माहितीये. मग सांग. मग मला माहिती आहे. सांग. गुफा आहे. कसली गुफा? काय 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 इंग्लिश मध्ये वाचते. तर आता आम्ही इथं नाश्ता करायला बसलोय. सोनूचा फ्रेंड भेटलाय. तर मग आम्ही मगाशी फोटो काढत होतो. तर जाम स्ट्रगल केला सेल्फी काढायला. तर तो फॉरेनर समोरून येऊन बोलला की जय बाबा एकदा तर तुमचा फोटो काढते. मी इंग्लिशमध्ये बोलला आणि त्यात आर्यननी इंग्लिश झाडली क्लिक द फोटो. तर आता त्याने आमचा फोटो काढला
आणि तो हाय पाठी मागच फॉरेनर चांगला होता. आमची स्ट्रगल बघून त्याला दया आली. मग मी काय करू. आणि इथं माकड बसलाय बघा. तर आता आम्ही चाललोय डोंगरावर. आमचा सगळा तिकडे आतमध्ये केव्स बघून झालाय आणि आता आम्ही चाललोय डोंगरावर. आणि सफर बहुत लंबा आहे. त्याच्यावरती जायचं आम्हाला. किती लांब आहे सोनू? मला काय माहित. तुला काय माहिती आहे मग? कोणाला माहिती आहे? मला माहिती आहे. काय फुटेज घ्यायचं. कशी फुटेज घ्यायची? अरे का किती लांब आहे माहिती आहे. नाम लेते ते पोहोच जाएगा. चलो मला माहिती आहे तिथपर्यंत पाहिजे. आताच उद्या सकाळपर्यंत कोणालाच माहिती नाही आणि शायनिंग मारतात. चला तर आता आम्ही तोफवर चाललोय आणि इथं लिहिले 500 मीटर आणि किती चाललो सोनू आपण? आता आलो 2 पायऱ्या चढलो. 2 पायऱ्या चढून एवढी हालत खराब झाली. फेफडे पूर्ण सुजले. अरे घे ना वरती जायचं. किती दमलेत बघा. किती दमलेत सगळे. तोपात टाकून उडवी ना सगळे दमले. बघू हे आहे तोप. नेटफ्लिक्स कसं आलंय. तर आता आम्ही दुसऱ्या तोपवर चाललोय. ही पहिली तोप होती मोठी वाली. आता आम्ही दुसऱ्या तोपवर चाललोय. झाड बघ कशी भारी झाड आहे ना. एकदम भारी. नेचर पण दमलो एवढ्या वरती. सोनू मला सोडू नको. पाणी काय. सेकंड तोप आणि तोपीवर बसलेत. तोप कशासाठी बनवलंय? पेटा आर्यन जात मध्ये तिकडे जायला मस्त आहे. पण एवढी मोठी तोप आहे. ही आहे तोप. सेकंड तोप. आता इथं आम्ही खाली गुफेमध्ये चाललोय. खालचा यो गुपित रस्ता आहे तोपच्या खालचा. ही वरती तोप आहे. इथं आतमध्ये कुठेतरी गुफा होती. इथं आहे वाटतं. खाली जायचा रस्ता असते रे त्याच्यात. गुफा कुठं आहे? हा इथं आहे गुफा. ती दिसत पण नाही. म्हणजे कोण चतुर माणूस येईल तो कसा त्याला समजणार पण नाही. चल. हा किती थंड थंड आहे तो. मस्त बघू. ये क्रॅश लाव. पाणी आहे वाटतं खाली. चिक्कल आहे काय दिसत नाही. फ्लॅश लाव. हे काय पण इथं हे सगळं आहे. काय काय माहिती. गुफा म्हणजे इथं कोणतरी गुपित मार्गाने राहायचा असं वाटते. कुठला आहे तो पण. इथं बाहेर निघायचा रस्ता. चला. काय नाही इथे. इथं फक्त ओनली हे सगळे मला वाटते वाटासाठी वॉरमध्ये इथं राहायचे लोक असं वाटते. गुपित रस्ता आहे वाटते. आता परत चाललोय तोंड घेऊन वरती. दुकानाला लागला हे फोन पकडून. ती वजन आहे फोन. हा आता आम्ही बसलोय एकदम परफेक्ट जाग्यावर बघा. वडाच्या झाडाची खाली एकदम परफेक्ट सगळ्यात वरती. ऑकवर्डनेस नाही होणार. इथं बसलोय मस्तपैकी खावायला जेवायला. जेवल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी काय काय आम्ही जेवायला आणलाय. जेवल्यानंतर जेवल्या आधी जेवल्याच्या जेवायला बसू तेव्हा दाखवू तुम्हाला पदार्थ वेगवेगळे. आता माझा हात दुखते म्हणून मी आता कॅमेरा बंद करते. आमच्या पाठी माकड लागलेला. तो जाम घुरत होता आम्हाला. जेवायला बसलेलो उठलो. आया इथं टोली झाली पूर्ण. आर्यनने काठी व घेतली किती मोठी. सोनूने कुठल्या प्रकारची काठी घेतली ही? वर्ल्ड
फ्री मध्ये जाणार आहे. गुरा बिरायला लागली ती आमच्यावर. जेवणावरून उठलोय. ए नाही रागवलाय तो रागवलाय. नको नको सोनू. ती बघ पिसललेत. अरे पिसललेत ते पुरा. काठी घेऊन आम्हाला माकडाने सतवाला घेतलाय आणि आमचं प्रोटेक्ट आहे सोनू. दगड पण नाही भेटत. दगड कुठं मारत? दगड नको तू. काय करेल तू दगड मारला तर? कुठे गेला तो बघा माकड तिथून पाडणारच नाही तो. हो पडल. तो माकड आहे. तो माकड कसा पडल? योगे माकड यो का माकड झालाय पण. हा माकडाने आम्हाला एवढा सत्वाला घेतलाय आणि सोनू धुवा उडवा लागेल. सोनू द तिथे प्रोटेक्टर. जातच नाही आहे. एव्हेंजर सोनू द प्रोटेक्टर आला. कुठे आहे एवढा सत्वाला घेतलाय या माकडाने सुपरमॅन. की तो जातच नाही आहे. परत आला. कुठे गेला कुठे रागारागात त्याच्या मारताना कुठले माणसं. कुठे एवढा सत्वाला घेतलाय या माकडांनी आम्हाला. आता कसं पावर दाखव. पावर दाखवशील तेव्हा तो हे डायरेक्ट. आम्हाला घेरली पडला गाडीत. अरे जामले जेवण येणार नाही रे. हे जेवण नाही रे यार. कुठं जाम सतवलाय आम्हाला माकडांनी. जाम सतवलाय. तो बघ आता बसलाय. इकडे 3 आले. अरे ते छोटे आहे. ते छोटे कशाला. अरे कुठं आहे कोण कुठं आहे? अरे मग तो मोठा काय समजत नाही. त्याला प्यास लागलेली. एवढा पद्धत सांगितलं दिला असता पाणी. पडला कोणतरी. कोणतं गिरी काय पडलं. मग दबक त्यांनी पडला. लागला काय. खाली मार ना लाईट. ते दिसतच नाही. काय दिसत नाही. अबे अरे रूम आहे ते. रूम आहे. बस इथे धंदा दिला. धंदा होईल. आता आम्ही टाइम वेस्ट करून केतनचा ऐकला की दुसऱ्या रस्त्याला जेट्टी होती तिथं जायचंय. अर्ध्यात गेलो आणि नंतर मग सोनूनी सांगितलं की ही वेगळी जेट्टी आहे. आणि ती वेगळी जेट्टी हाय ते आम्ही कन्फर्म करायला एकाला विचारला तर तो बोलला की उरणची जेट्टी दुसऱ्याकडून येते. म्हणजे आम्ही अर्धे एकविराचे आम्ही पायऱ्या चढलो असा वाटला आणि परत वरती आलो. आणि टाइम पण झाला एवढा. या केतन मुलं सगळं झाला. सगळी एनर्जी वेस्ट केली. अजून जेवलो पण नाही. त्या माकडांनी एवढा हैराण केला माकडांनी. आता आम्ही चाललोय जेवायचा स्पॉट शोधायला. आणि बसलोय. फायनली आम्ही तिथेच बसलोय जिथं आम्ही नाश्ता केलेला. आता फायनली आम्ही जेवतोय. माकडांची पिक्चर सुटलाय आणि आता आम्हाला जेवू द्या. आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो घरी जाताना काय होईल ते. तर इथून आम्ही चाललेलो घरी. आम्हाला 3ची बोट घेतलेली होती आणि थर्ड टाइम थांबलेली होती. सो आम्ही एकदम
प्रोफेशनल एकदम राईडमध्ये चालले. बघा तुम्ही बघू शकता तिकडे आम्ही लवकर पोचलो असतो पण तिकडे ती मोठी कंटेनरवाली बोट होती म्हणून आम्हाला थोडासा लेट झाला. आणि मग नंतर फायनली टचवर पोचल्यानंतर आमच्याकडे कॅश नव्हती आणि कॅश शोधत होते लोक, कारण की ते लोक जीपे अलाव नव्हते करत म्हणून ते लोक कॅश शोधत होते. तोपर्यंत मी बाहेर बसलेलो टाईमपास करत हे सगळं नजारे बघत. एवढा छान वास येत होता मच्छीचा की मी खाते पण छान वास येत होता, उलटी यायला लागली मला एकदम. म्हणून मी येऊन बाहेर बसलो आणि तुम्ही ब्लॉग एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग.